यावरती सरकार काय निर्णय घेणार किंवा निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील मिळताना दिसत नाहीये। यावेळेला सर्वसामान्य जनतेनं नेमका कुणावरती विश्वास ठेवावा हा आज अनुत्तरित असलेला प्रश्न आहे। मला फार आनंद वाटला जेव्हा ज्या पक्षांनी राम मंदिराचं आंदोलन करत देशभर 1987 पासून 2014 पर्यंत आपलं सरकार येईपर्यंत देशभर अराजक पसरवलं, त्या पक्षाचे प्रवक्ते आता तसं राजकीय तसं अराजकता पसरवू नये याबद्दल गप्पा मारत आहेत। ठीक आहे, त्यांना उपरती तेव्हा झाली जेव्हा त्यांचं सरकार आलं। आपण डिजिटाइज्ड इंडियाच्या गप्पा मारतो। विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्र मोदी सदैव डिजिटायझेशनच्या गप्पा मारतात, कधीही पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर देत नाही। डिजिटायझेशन ज्या देशात आहे त्या लोकशाहीवादी देशाची जर का निवडणूक ही पूर्णपणे डिजिटाइज्ड झालेली आहे तर पंतप्रधानांच्या खालोखाल लोकसभेतला महत्वाचा नेता विरोधी पक्ष नेता असतो, त्यांनी त्यांनी केलेली एक डिमांड, त्याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाही। निवडणूक आयोगातल्या 3 प्रतिनिधी 3 आयुक्तांच्या पैकी कोणीही देत नाही। कुठला तरी कर्नाटकाचा देतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देतात, अजून कोणीतरी देतं। हा प्रकार काय आहे? याच्याकरता एका माजी निवडणूक आयुक्ताचं एक स्टेटमेंट आलेलं आहे, मला वाटतं राजीव कुमार की कोणीतरी दुसरे असतील, त्यांचं असं स्टेटमेंट आलेलं आहे, आमच्या काळात कुठल्याही पक्षाच्या नेत्याचं जर आमच्याकडे काहीही प्रोटेस्ट लेटर इलेक्शन विषयी आलं तर आम्ही त्याला ॲफिडेव्हिट द्या असं कधीही सांगितलेलं नाही, आम्ही इमिजिएटली कारवाई करत होतो। मला एक समजत नाही, मी याआधी पण हा मुद्दा मांडलेला आहे, बोफोर्स पासून तर ते परवाच्या 2G स्पेक्ट्रम स्कॅम पर्यंत एवढ्या प्रकारचे आरोप केले गेले, तेव्हा हेच भाजपचे प्रवक्ते जोर जोरात आरोप करत असतील की तेव्हा ते कार्यकर्ते असतील, मला माहिती नाही, पण माझे मित्र अरुण सावंत यांना माहिती आहे की बोफोर्स पासून 2G पर्यंत एवढे जेव्हा आरोप केले गेले त्यातल्या अरुणजी एकाही आरोपात कुठेही ॲफिडेव्हिट केलेलं नाही आणि अगदी बोफोर्स पासून 2G पर्यंत कुठल्याही आरोपात अगदी कॅग पर्यंत काहीही निघालेलं नाही, ही फॅक्ट आहे। मग आता हे कर्नाटकाच्या निवडणूक आयुक्तांना किंवा तुम्ही ॲफिडेव्हिट करा, हा जावई शोध कोण लावायला सांगतं? तुमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे, डिजिटाइज्ड इंडिया आहे, राहुल गांधींचा हा आरोप जर त्यांचं म्हणणं असेल की मी तुम्हाला पूर्णपणे मतदार यादी डिजिटाइज्ड मागितली, तुम्ही का म्हणून एक रद्दी मोठी आणून देता कागदांची? अहो, आजकाल आपण सुद्धा एकमेकांशी व्हॉट्सअप शिवाय बोलत नाही, पेन हातात धरणं आपल्याला माहिती नाही, कागद आपण विसरलेलो आहे। अशा डिजिटाइज्ड इंडियामध्ये अरुण सावंत हसतायत, मला माहिती आहे त्यांना माझं बोलणं पटत आहे, शेवटी ते सुद्धा मूळचे काँग्रेसचे आहेत, तर त्यांना माझं बोलणं पटत आहे। याचं कारण असं आहे की हे जरी असलं, आज तुम्ही अशा प्रकारची एवढी मोठी रद्दी आणून देता की ज्याला राहुल गांधी म्हणतात की आम्हाला सॉर्ट आउट करायलाच किती वेळ लागला, हे तुम्ही डिजिटाइज्ड का करू शकत नाही? आणि मला शेवटचं वाक्य सांगू द्या, क्रिकेटमध्ये DRS ला फार महत्व आहे, का म्हणून तर कधी कधी बॉलर म्हणतो की मी विकेट घेतली होती पण मला मिळाली नाही, कधी कधी बॅट्समन म्हणतो मी आउट होत नव्हतो तरी मला आउट दिलं गेलं, शेवटी आपण भरोसा कोणावर ठेवला? DRS वर। मग तसाच हा निवडणूक आयोगात DRS डिजिटायझेशन हे का नाही वापरायचं? राहुल गांधींचं म्हणणं चुकीचं असेल तर ठीक आहे, ते चूक आहे, पण जर जयंत पांडुरंग मायेंकर राहणार नवी मुंबई हाच माणूस जर का जयंत पांडुरंग मायेंकर सेम फोटो बिहारमध्ये असेल तर ती फार मोठी चूक आहे।
बर. आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि नेमकी ही कारवाई तुम्ही करू शकता डिजिटाइज्ड इंडियामध्ये, रद्दीचे कागद देऊन करू शकत नाही. हायली डिजिटाइज्ड इंडिया म्हणून नरेंद्र मोदी ज्याचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे, मला असं वाटतं अरुण सावंत आपणही मान्य कराल की एवढ्या डिजिटाइज्ड इंडियात ही कारवाई सहजगत्या होऊ शकते आणि ती करावी. आणि ती करण्यास जाणीवपूर्वक नरेंद्र मोदी केंद्र सरकार टाळत आहे, म्हणजेच काहीतरी काळबेर आहे. बरं, आपण जो संशय व्यक्त केलेला आहे जयंत माइंडकर सर, निश्चितच यावरती मी विचारणारच आहे, कारण आपल्या पॅनलमध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात, या संदर्भातलं सविस्तर असं विश्लेषण केलं आणि काही प्रश्न देखील उपस्थित केले. हनुमंत पवार, आपल्याकडे येण्याआधी मला आता विश्वास पाठक जी आपल्यापासून सुरुवात करायची आहे. एका बाजूला आपण म्हणताय की निवडणूक आयोगाला ॲफिडेव्हिट जे आहे ते दिलं जावं, तर दुसरीकडे मात्र डिजिटल इंडियामध्ये देखील निवडणूक आयोगाचा सगळा डेटा हा डिजिटल पद्धतीने